नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 26 श्री गणेशाय नमः. तो कर्मट नावाचा कुंभार, स्वतःची पत्नी सत्यवती व तो सुरोचन नावाचा गंधर्व म्हणजे गाढव अशी मंडळी मुक्काम करीत करीत अवंती नगरीला पोहोचली. तेथे ते राहू लागली. एकदा सत्यवतीने म्हटले, माझ्या बाबाने ज्या गर्दभ राजांना आपले जावई मानले ते माझ्याजवळ बोलत का नाहीत? मग कर्मट गुप्तपणे गाढवाला बोलला, गंधर्वराज, सत्यवती पती आहे ते विचारत आहे, पण तुम्ही पशु नीती सुलक्षणी मानव देहधारी स्त्री, तुमची जोडी अशी कशी काय जमणार? गाढव म्हणाला, सत्यवतीला ऋतू प्राप्त झाला की मला येऊन सांग, मग मी माझ्या गंधर्व रूपाने सत्यवतीची इच्छा पूर्ण करीन. म्हणजे तुला गंधर्व रूप घेता येईल अर्थात, पण त्यावेळेपर्यंत नाही. तसा शापच आहे ना. एके दिवशी कर्मठाने गाढवाला सांगितले, गंधर्वाल, सत्यवतीला ऋतू प्राप्त झाला आहे. 4 दिवस झाले आहे. रात्रीची वेळ होती. गाढवाने कर्मठाच्या देखत दिव्य गंधर्वरूप धारण केले. मग एकांतात सत्यवती आणि गंधर्व सुरोचन यांचा राक्षसविधीने विवाह केला. सत्यवती गंधर्वाचे तेजस्वी रूप पाहून फारच आनंदी झाली. त्यांचे मिलन झाले. तो तिला म्हणाला, प्रिये, ज्यावेळी तुला पुत्र होईल त्याला मी पाहीन, त्यावेळी मी पृथ्वी सोडून स्वर्गात जाईन. तुझा पुत्र राजा होईल. विक्रमादित्य असे त्याचे नाव असेल. तो शककर्ता पराक्रमी राजा होईल. मी पुन्हा गर्दभ रूप घेणार आहे. तू चिंता करू नकोस. सत्यवतीची समजूत घालून गंधर्वाने पुन्हा गर्दभ रूप घेतले. पुढे सत्यवतीने एका सुंदर बालकाला जन्म दिला. त्याचे वारसे झाले. कर्मठाने मुलाचे नाव विक्रम ठेवले. पाळणा सजवलेला होता. रात्री गंधर्व प्रगट झाला. त्याने पुत्राचे मुख पाहिले आणि गंधर्वाचा शाप संपला. इंद्राने मातली या आपल्या सारथ्याला दिव्य विमान घेऊन खाली पाठवले. विमान भूमीवर उतरले. मातली घरात शिरला. तो सुराचनाला म्हणाला, गंधर्वराज, चलावे, विमान तयार आहे. सत्यवती, मुलाला सांभाळ, मी जातो, असे गंधर्व म्हणाला. सत्यवती म्हणाली, नाथ, तुम्ही बाळाला आणि मला टाकून जाता. मी एकटी कशी राहू? माझे बाबा, त्यांनी माझा विवाह करून दिल्यावर त्यांचा माझा ऋणानुबंध संपला आणि तुम्ही पण चाललात. नका हो जाऊ, असे म्हणून सत्यवती रडू लागली. तिचे नेत्र पुसून तिच्या रडवलेल्या मुद्रेकडे निरखून पाहत सुरोचनाने म्हटले, प्रिये, रडू नको. मी जरी इथून गेलो तरी तुझाच आहे. तू माझी आठवण केलीस की मी लगेच प्रकट होईन. माझी शापातून सुटका झाली. हे केवढे चांगले झाले. मी आहेच असा समज. डोळे पुस, हाच पाहू एकदा. त्याने सत्यवतीचे सांत्वन केले. मग कर्मठाला म्हटले, कर्मठा, तू या मुलाचा सांभाळ कर. मला तू भार व्हायला लावलंस त्याची वाईट वाटून घेऊ नकोस. मी आता जातो. मातली पुढे झाला. गंधर्व त्याच्या मागोमाग गंधर्व लोकात गेला. कुंभाराच्या घरी विक्रम लहानाचा मोठा झाला. त्याला अनेक विद्या प्राप्त झाल्या. तो सर्वांच्या ओळखीचा झाला. कुंभाराच्या ओळखीचे कित्येक राजसेवक होते. त्यांच्या ओळखीने विक्रमासही जकात वसुलीचे काम मिळाले. विक्रम अधूनमधून पहारे चौकीवर बसे. अशा वेळेस पूर्वीच्या व्यापाऱ्यांच्या व भरतरीच्या गोष्टी चालल्या होत्या. त्या विक्रमाने गुप्तपणे ऐकल्या होत्या. त्याने चोरांची धाड आलेली आणि व्यापाऱ्यांनी ती परतून लावलेली पाहिली होती. तरुण तेजस्वी भरतरी काय सांगत होता ते त्याने खरे झालेले पाहिले होते. चित्रवर्मा गंधर्व राक्षस झाला असून तो उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यावेळी जात होता. गंधर्वच राक्षस आहे व शापाने राक्षस झाला आहे ही गोष्ट भरतरीलाही माहीत नव्हती. पण भरतरीच्या मुखाने विक्रमाने एवढे मात्र ऐकले होते की जो त्या राक्षसाला मारून त्याचा रक्ताचा टिळा आपल्या कपाळावर आणि नगरद्वारावर लावील तो राजपद मिळविल. राक्षसाजवळ 4 रत्ने आहेत हे पण त्याने ऐकले होते. भरतरीचे बोलणे ऐकून विक्रम तात्काळ उत्तरेला अरण्यात गेला. वाटेत त्याला राक्षस दिसला. विक्रमाने खंडगाने त्या राक्षसाला लपून छपून एकदम घाव घालून मारले. त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळी लावला तेव्हा त्या राक्षसाच्या शरीरातून चित्रवर्मा गंधर्व बाहेर पडला आणि विमानात बसून आकाशमार्गे निघाला. शाप मिळाल्याची कथा विक्रमाने त्याच्याकडून समजून घेतली. गंधर्व निघून गेला. विक्रमाने राक्षसाचे प्रेत तपासले. तो त्याच्या हातात चिंतामणी, कामद, वैडूर्य, हिरा अशी 4 रत्ने सापडली. विक्रम लगेच परत आला. नगरद्वारावर त्याने राक्षसाच्या रक्ताचा टिळा लावला. मग तो त्या व्यापाऱ्यांच्या घोळक्यात शिरला. तो म्हणाला, माझे नाव विक्रम, पण चोर येणार आहे तुम्हाला कसे समजले? हा मुलगा आहे ना? त्याने कोल्हेकोई ऐकली. त्यावरून त्याने सांगितले, आम्हाला तो वाटेत सापडला. भरतरी असे तो आपले नाव सांगतो. त्याला पशुपक्ष्याचीही भाषा समजते. वा. विक्रम भरतरीकडे न्याहाळून पाहत म्हणाला,
भर्तरीनेही त्याच्याकडे पाहिले. दोघांना मनोमन ओळख पटली. एकमेकांविषयी ओढ वाटली. ते एकाच वयाचे होते. तेथून विक्रम चौकीवर गेला. जरा वेळाने एका जकात वसूल करणारा बाहेर जात होता. त्याला विक्रमाने एकीकडे गाठले. भर्तरीला आपल्या संगतीत ठेवण्यासाठी विक्रमाने एक युक्ती केली. "अरे मित्रा, माझे एक काम करशील का? ते पलीकडे व्यापारी तंबू ठोकून बसले आहेत. त्यात माझा एक भाऊ आहे. त्याचे नाव भर्तरी आहे. पण ते त्याला माहीत नाही. तू त्या व्यापाऱ्याकडे जा. त्यांना सांग, आम्ही तुमच्या मालकावर जकात घेणार नाहीत. पण तुमच्याबरोबर तो तरुण आहे. त्याला आमच्याकडे काही दिवस ठेवा. जकातीचे पैसे मात्र किती होतात ते हिशोब करून मला सांग. मी ते भरीन." तो जकात अधिकारी समजला. विक्रमानेही त्यालाही द्रव्य देण्याचे कबूल केले. व्यापाऱ्याने त्या विक्रमाने पडल्याप्रमाणे विचारले. व्यापाऱ्यांनी मान्यता दिली. भर्तरीने चौकीदारांजवळ काम करावे. भर्तरीची हरकत नव्हती. व्यापारी जकात न भरता निघून गेले. विक्रमाला जकात अधिकाऱ्याने बोलावून घेतले. "ही पहा, जकातीची रक्कम एवढी झाली आहे." "ठीक आहे, मी पैसे देईन. सध्या त्याऐवजी हे रत्ने गहाण ठेवा." विक्रमाने 4 रत्नांपैकी एक त्याला दिले. ते पाहून तो खुश झाला. विक्रम भर्तरीला घेऊन आपल्या घरी आला. तो आईला म्हणाला, "आई, हा भर्तरी म्हणून एक मुलगा आहे. मी याला आपला भाऊ मानलाय." "आई, काय सांगू, याला कोणीही नाही ग. एवढा गुणी आहे, पण त्याची आई व बाबा या जगात नाहीत. पण आई, सगळी गोष्ट मी तुला सांगेन. आधी जेवायला वाढ. आता हा आपल्याकडेच राहणार आहे." आईनेही संमती दिली. कुंभार, सत्यवती, विक्रम व भर्तरी एकत्र राहू लागले. इति श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 26 संपूर्ण.